बदलापूरच्या घटनेची गोवंडीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे। गोवंडीतल्या नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायानं 6 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। मागील वर्षभरापासून आरोपीकडून विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडत होता। या घटनेची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि या घटनेची गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांनी आरोपी राजेश महाकाळवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच विचारले आपण पाहतोय की बदलापूरच्या घटनेची मुंबईमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे आणि गोवंडीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलेला आहे। गोवंडीतील एका नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायानं 6 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत गेल्या 1 वर्षापासून असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। धक्कादायक प्रकार आहे आणि गेल्या 1 वर्षापासून आरोपीकडून विद्यार्थ्यांसोबत हा धक्कादायक प्रकार घडत होता। या घटनेची माहिती विद्यार्थ्यांना अखेरकार आपल्या पालकांना सांगितलं। यानंतर या घटनेला वाचा फुटली आणि पालकांनी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार नोंदवली। या घटनेची गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत आरोपी राजेशवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी राजेश हा विद्यार्थी शाळेत असताना तिथल्या रिकामा खोलीत विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करत असल्याचा धक्कादायक जो प्रकार आहे तो सुद्धा समोर येतोय आणि या प्रकरणी आता गोवंडी पोलीस अधिक तपास करतायत। धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।